मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता राज्यासह अकोला जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असताना काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजारही सुरू असल्याचे समोर येत आहे. या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. अकोला पुरवठा विभागातर्फे 2 ठिकाणी करण्यात आली. यामध्ये अकोला शहरातील फिरदौस कॉलनी परिसरातील एका CST सेंटरवर पुरवठा विभागाने छापा टाकत कारवाई केली, तर दुसरी कारवाई एका कॅटरिंग व्यवसायाच्या गोदामावर केली. या दोन्ही कारवाई दरम्यान या ठिकाणी 23 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. नियमानुसार CST सेंटर धारकाला केवळ 7 सिलेंडर ठेवण्याची परवानगी असताना दुप्पट म्हणजे 14 सिलेंडर आढळल्याने संशय निर्माण झाला आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तर अकोला शहरातील GSD मार्केट जवळील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोदामावर अवैध घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा साठा सापडून आला आहे. गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दीपक गवई, जनशक्ती, अकोला.